साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 संचालक पदांसाठी सुरू असलेल्या निवडणुकीत 469 जणांनी 429 अर्ज दाखल केले। त्या अर्जांची छाननी मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली। या छाननीमध्ये 40 जणांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले, तर 389 जणांचे अर्ज पात्र झाले आहेत। अपात्र अर्जांमध्ये बाजार समितीची थकबाकी असणे, शेतकरी दाखला नसणे, आर्थिक दुर्बल घटकांचा दाखला नसणे, जात प्रमाणपत्र सादर न करणे, बाजार समितीचा व्यापारी परवाना असणे या कारणास्तव उमेदवारी अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत। जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अपात्र उमेदवार याप्रमाणे: सहकारी संस्था सर्वसाधारण केदारलिंग विभुते, बाळासाहेब पाटील, नागनाथ घेरडे, सतीश इसापुरे, व्यंकटेश मेकाले। सहकारी संस्था महिला राखीव जैतून पिंजारी, भौराबाई पाटील, शिवलीला भरले, निलोफर हत्तुरकर, राजश्री तमशेट्टी। सहकारी संस्था इतर मागासवर्गीय सतीश इसापुरे, ग्रामपंचायत सर्वसाधारण केदारलिंग विभुते, सिकंदर ताज पाटील, सागर सलगर, युवराज पवार, रियाना शेख, श्रीशैल माळी, विजय राठोड, शिवराज जाधव, रमजान नदाफ, विक्रांत काकडे। ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती रामजी गायकवाड, स्वाती माने, सुनील रणखांबे, सुरेश देशमुख, मिलिंद मुळे, दिलीप गायकवाड। ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक शिवराज जाधव, बसवराज माळगे, राम सुरवसे, सुनील तांबे, मिलिंद मुळे, संजय राठोड, प्रशांत साबळे, नागेश चांगले, गंगाधर सरवडे। व्यापारी प्रतिनिधी मारुती बिराजदार, रईस बागवान, हमाल तोलार प्रतिनिधी राहुल बनसोडे असे 40 अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत।